पोलिसांच्या सतर्कतेमुळे ॲक्टिवा चोरून नेणाऱ्या एका चोराला अटक करण्यात आली आहे। पोलिसांना पाहताच हा आरोपी ॲक्टिवा सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांच्या पथकानं पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं। 40 वर्षीय रजनीकांत खोब्रागडे याला पुढील कारवाईसाठी वाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार सचिन राजूरकर आणि पोलीस हवालदार राकेश शिर्के तसंच होमगार्ड सौरभ नगरधनकर आणि अमित बना इथे गांधी चौकात कर्तव्यावर होते। याचवेळी दारोडकर चौकातून गांधी चौकाच्या दिशेने हेल्मेट न घालता ॲक्टिवा चालवत येणाऱ्या चालकाला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला। पोलिसांना पाहता चालकाने ॲक्टिवा घटनास्थळी सोडली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पोलिसांनी ॲक्टिवाची तपासणी केली असता ॲपवर हे वाहन चोरीचं असल्याचं समोर आलं। तपासादरम्यान ही ॲक्टिवा वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचं निष्पन्न झालं। वाडी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर 14 ऑगस्ट रोजी या वाहनाच्या चोरीची तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळाली। यानंतर वाहतूक पोलिसांच्या पथकानं आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडलं। आरोपीचं नाव रजनीकांत खोब्रागडे असून तो हिंगण्याचा रहिवासी आहे, तर त्याला चोरीच्या ॲक्टिवासह पुढील कारवाईसाठी वाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय। गाडीवरून उतरल्याबरोबर ॲक्टिवा गाडी होती त्याजवळ उतरल्याबरोबर तो पळून गेला आणि आमचे अंमलदार त्याच्या मागे धावले आणि त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडला। आणि जेव्हा गाडीचे डिटेल्स आमच्या जे ट्रॅफिकचं ॲप आहे त्यामध्ये त्यांनी डिटेल्स टाकले असता सदर गाडी ही पोलीस स्टेशन वाडी येथून दिनांक 14/8 रोजी चोरीला गेलेली असून त्याबाबत FIR दाखल असल्याची माहिती मिळाली। त्यावरून आम्ही पोलीस स्टेशन वाडी यांच्याशी संपर्क केला आणि तिथलं पथक आलं आणि त्यांच्या ताब्यामध्ये त्या आरोपीला देण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पोलीस स्टेशन वाडी येथील अधिकारी अंमलदार करणार आहे।